नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागलेला आहे. काल परवा त्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर आज जो आहे त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचा पहिला विजय या ठिकाणी झालेला आहे. उस्मानाबाद ईट पंचायत समितीमधून ज्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका प्रवीण रणबागुल ह्या ज्या आहेत त्या ठिकाणी विजय झालेल्या आहेत. मित्रांनो, आपण पाहत आहोत गेल्या अनेक दिवसापासून ज्या काही नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा पंचायत समितीच्या ज्या निवडणुका असतील, यामध्ये वंचित बहुजन आघाडी आपला झेंडा रोवताना दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसापूर्वी ज्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये देखील वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच निवडणूक लढली होती. तरी देखील वंचित बहुजन आघाडीच्या भरपूर अशा महाराष्ट्रामध्ये जागा निवडून आल्या होत्या. तर त्याचसोबत काही ठिकाणचा महापौर देखील वंचित बहुजन आघाडीने ठरविलेला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद किती आहे किंवा वंचित बहुजन आघाडीची निवडणुकांमध्ये पॉवर किती आहे हे आपल्याला दिसून आलं होतं. आता त्याच पार्श्वभूमीवरती आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आणि त्यामध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीने पहिलं खातं आपलं उघडलेलं आहे आणि हे खातं जे आहे उस्मानाबादमधून वंचित बहुजन आघाडीने उघडलेलं आहे. तर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका प्रवीण रणबागुल ह्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत. तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.